चला आपलं आरोग्य आपणच जपलं पाहिजे मैत्रिणींनो. तर हे बघा बघा बघू शकता तुम्ही. इथं हे मनुके टाकलेले होते रात्री भिजत. तर बघा ह्याचं कसं पाणी झालं आहे. ते मनुके खाल्ल्यानं रात्री भिजत ना काळे तर रक्त शुद्ध होतं आपलं. रक्तामध्ये आपले अन्ननलिका वगैरे शुद्ध होती मैत्रिणींनो. तर हे रक्त वाढीचं आहे. तर हे मनुके भिजवून खातो मी करते रोजचा उपाय. ह्या बघा याच्याकडं हे बघा हे मनुक्याचे पाकिट आहे. आपल्या दुकानामध्ये पण इकायलाच आणलेले आहे मैत्रिणींनो. आता हे पिस्ता खायचा रोजचं 2-4 पिस्ता खायचा, 2-4 मनुके खायचे. आणि या बाई खजूर आहे, ही काळी खजूर आहे. ते काळी खजूर पण खाल्ली पाहिजे. 2-3 खाल्ली पाहिजे. कारण यानं पण रक्तवाढी होते, रक्तामध्ये शुद्धी होते, पित्त होत नाही, ॲसिडिटी होत नाही मैत्रिणी. पण मग हे सकाळी सकाळी थोडंसं खाल्लं पाहिजे. आता याच्यात माझ्याकडं रात्री बदाम नव्हते भिजू घालायला, त्याच्यामुळे भिजू घातले नव्हते. तर आता हे असं खायचं. 2-4 मनुके घ्या. जोपर्यंत आपल्याला माहिती राहत नाही तोपर्यंत आपण काही करत नाही. पण जेव्हा आपल्याला माहिती होतं ना की हे चांगलं राहतं, केलं पाहिजे, तर मग करायला पाहिजे. थोडा वेळात वेळ काढून आपल्या आरोग्याकडे आपणच लक्ष दिलं पाहिजे. कोण देणार आहे दुसरं आपल्याकडे लक्ष. तर मला पण माहिती नव्हतं हे. पण मग जेव्हापासून आता यूट्यूब व्हॉट्सअप सगळे आलेले आहे मैत्रिणींनो, तर चांगल्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. दुसरीकडे जास्त खर्च करण्यापेक्षा आपण ह्याच्यात थोडासा खर्च करा. पोटातूनच जर चांगला असेल आपल्या तर शरीर सांगायची गरज नाही. वरून नुसतं मेकअप करून सुद्धा काही त्याचा फायदा नाही होत ना. आतून जर सगळं स्वच्छ चांगलं असेल, पौष्टिक असेल, आता आपोआप वरून दिसतं मैत्रिणींनो. तर हे तुम्ही करा. मी करते रोजचं फॉलो. मला काही याच्या अगोदर माहिती नव्हतं, पण जसं माहिती झालं ना तसं मी हे फॉलो करते मैत्रिणींनो. तर तुम्ही पण केलं पाहिजे. मला असं वाटतंय मी चांगलाच सांगायचा प्रयत्न करते. सगळं चांगलंच सांगत जाईल मैत्रिणींनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत राहते.